Okay, welcome students in this lecture of information transfer. This question is asked to you in the board examination, question number 6. Here I have given you information, question number 6. Okay, then in the last lecture we have taken example of verbal to non-verbal question. Right now also we are taking second example, means you are doing practice, more examples, you will be perfect. तर चल मग सुरुवात करूया. इट इज सो सिम्पल क्वेश्चन. आय थिंक दिस क्वेश्चन शुड बी आज फॉर द 8th स्टँडर्ड स्टुडंट्स. खूप सोपा क्वेश्चन आहे, समजून घेतला तुम्हाला कळून जाईल कसा सोपा आहे. बघूया. क्वेश्चन वाचतोय, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड प्रिपेअर अ पाय चार्ट. सर पाय चार्ट तर तुम्ही म्हणतायत, ह्या पॅसेजला ट्रान्सफर करायचं आहे पाय चार्टमध्ये. धिस पॅसेज शुड बी ट्रान्सफर इन द पाय चार्ट. पण सर पाय चार्ट असेल कसा, दाखवूनच देतो ना पाय चार्ट असेल कसा. हा आहे पाय चार्ट, सोपा आणि सिम्पल पाय चार्ट. म्हणजेच तुम्हाला या पॅसेजला पाय चार्टमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आन्सर नंतर बघूया. नेक्स्ट, नाव I am telling you that step by step what has been mentioned in this passage. आता या पॅसेजमध्ये मेन्शन काय केलं आहे की महाराष्ट्रात ॲन्युअल वॉटर युजेसबद्दल माहिती दिलेली आहे. आता ॲन्युअल म्हणजे काय, करा विचार. व्हॉट डज इट मीन ॲन्युअल? ओके, करा विचार. ॲन्युअल म्हणजे काय? हां, ॲन्युअल म्हणजे वार्षिक. ॲन्युअल म्हणजे वार्षिक. वॉटरचा वापर किती होतो महाराष्ट्रात, वार्षिक वॉटरचा वापर किती होतो. आता या पॅसेजला रीड करायला सुरुवात करतो मी. तर वॉटर इज लाईफ, माहीतच आहे आपल्याला, पाणी हे जीवन आहे. नेक्स्ट लाईन, इट इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. सॉल्वंट म्हणजे काय बेटा, द्रावक पदार्थ असतो जो वेगळ्या पदार्थांना आपल्यात विरघळून घेतो. सॉल्वंट म्हणजे द्रावक पदार्थ. मी तुम्हाला हे मिनिंग्स देणार आहे, काही काळजी करू नका. सो इट इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट अँड इम्पॉर्टंट रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे काय बेटा, करा विचार. इम्पॉर्टंट रिसोर्सेस म्हणजे काय? ओके, बरोबर ओळखला असेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी. रिसोर्सेस म्हणजे साधन. इट इज अ इम्पॉर्टंट रिसोर्सेस. काय म्हणजे वॉटर जे आहे ते इम्पॉर्टंट रिसोर्सेस आहे. नेक्स्ट, द ॲन्युअल युजेस ऑफ वॉटर. वार्षिक वापर वॉटरचा डिफर करतो. डिफर म्हणजे काय बेटा, व्हॉट डज इट मीन डिफर? डिफर म्हणजे वेगळा करतो. ॲन्युअल युजेस ऑफ वॉटर वेगळा करतो इन व्हेरियस सेक्टरमध्ये. वेगळ्या प्रकार दिलेला आहे आपल्याला त्या महाराष्ट्राच्या. बघूया ते कोणते आहेत इन व्हेरियस सेक्टर. सो इन व्हेरियस सेक्टरमध्ये ते आपल्याला दिलेलं आहे. ते कसे आहेत स्टेप बाय स्टेप आपण बघूया. द मेजर ऑक्युपेशन ऑफ महाराष्ट्र. बेटा ऑक्युपेशन म्हणजे काय, मेजर ऑक्युपेशन. ऑक्युपेशन म्हणजे काय, करा विचार. ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय महाराष्ट्राचा. द मेजर म्हणजे महत्त्वाचा व्यवसाय महाराष्ट्राचा, बिईंग अ ॲग्रिकल्चर. ट्राय टू अंडरस्टँड पॅसेज. ओके, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ अवेलेबल वॉटर इज यूज फॉर इरिगेशन. 86% वॉटर. बघा आपल्याला तुम्हाला लिहायचं आहे पॅसेजमध्ये, उत्तर तयार आहे. सो वॉटर इज यूज केलं जातं फॉर इरिगेशन इज 86%. इरिगेशन म्हणजे काय बेटा, चला विचार करा. व्हॉट डज इट मीन इरिगेशन? ओके, करा विचार. इरिगेशन म्हणजे सिंचनसाठी, म्हणजे शेतीसाठी ते पाणी वापरतात ना, सिंचन. त्या नळ्या टाकलेल्या असतात प्लास्टिकच्या. सिंचनासाठी 86% पाणी वापरलं जातं, म्हणजे शेतीसाठी वापरलं जातं. ओके, द डिस्टंट फॉलोइंग प्लेस 70% इज कॉन्ट्रीब्युटेड. काय अर्थ होईल याचा, करा विचार.
ओके. द डिस्टन्स फॉलोइंग प्लेस, डिस्टन्स म्हणजे दूरवरचं जे फॉलोइंग प्लेस आहे ते 70% इज कॉन्ट्रीब्युटेड म्हणजे त्याचा भाग असतो, सहभाग असतो बाय डोमेस्टिक सेक्टर. बघा, इरिगेशन सेक्टरला पाणी किती वापरलं जातं? 86%. आणि 7% हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते वापरलं जातं डोमेस्टिक सेक्टर. डोमेस्टिक म्हणजे काय बेटा? करा विचार. ओके, करता विचार. हां, नाही आला असेल तर मी देणारच आहे आन्सर. ओके, डोमेस्टिक सेक्टर म्हणजे बेटा घरगुती वापर. घरगुती वापरासाठी म्हणजेच काय? पिण्यासाठी, वॉशिंगसाठी, कपडे धुण्यासाठी आणि कुकिंगसाठी 60% पाणी वापरलं जातं. 7%. 7%. बघा किती छान माहिती आहे. सिलेबस नको पकडा, माहिती आहे. देर इज अ क्लोज कॉम्पिटिशन ऑफ अदर सेक्टर्स. सेक्टर्स म्हणजे काय बघूया आता. सेक्टर म्हणजे काय? अदर सेक्टर्स. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, तुम्हाला तर माहिती आहे. देर इज क्लोज कॉम्पिटिशन म्हणजे जवळची स्पर्धा आहे ऑफ अदर सेक्टर्समध्ये. सेक्टर्स म्हणजे ओके सांगा. सेक्टर म्हणजे विभाग, ठीक आहे. अदर सेक्टरमध्ये पण कॉम्पिटिशन आहे. विच इज नॉट फार अवे 6% युजेस. 6% युजेस. आपल्याला बघा, हा पण महत्त्वाचा शब्द आहे, ठीक आहे. 7% पण महत्त्वाचं आहे आपल्याला, 86% पण महत्त्वाचं आहे. आणि आता 6% युजेस ऑफ वॉटर. सो वन ऑफ द की फॅक्टर, फॅक्टर म्हणजे महत्त्वाचा भाग, ठीक आहे. महत्त्वाचा भाग आपण रब करूया म्हणजे तुम्हाला समजेल. वन ऑफ की फॅक्टर विच प्ले इम्पॉर्टंट रोल. एक आणखी महत्त्वाचा भाग आहे जो महत्त्वाचा रोल प्ले करतो, निभावतो, ठीक आहे. इन द डेव्हलपमेंट ऑफ द नेशन. डेव्हलपमेंट म्हणजे करा विचार, करा विचार. डेव्हलपमेंट म्हणजे बेटा उन्नतीमध्ये ऑफ द नेशनच्या, आपल्या भारताच्या उन्नतीमध्ये आहे की एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जो स्पर्धा निभावतो. इज अ इंडस्ट्रीयल सेक्टर. आता औद्योगिक, इंडस्ट्रीयल म्हणजे काय? औद्योगिक, तुम्हाला माहीत असेलच. द कंझम्पशन ऑफ वॉटर. आता कंझम्पशन म्हणजे काय बेटा? करा विचार, खूप महत्त्वाचं आहे. कंझम्पशन म्हणजे सोपं आहे खूपच. कंझम्पशन मीन्स वापर. कंझम्पशन मीन्स वापर. कंझम्पशनला सिनॉनिम्स आहे, सिनॉनिम आहे युजेस. सो कंझम्पशन ऑफ वॉटर वापर आहे इंडस्ट्रीयल सेक्टरकडून. इज निग्लेजिबल. निग्लेजिबल म्हणजे आपण एकदम क्षुल्लक. निग्लेजिबल म्हणजे काय? क्षुल्लक. विच इज 1% म्हणजे बघा किती छान माहिती मिळाली. वार्षिक वापर महाराष्ट्रात इथं काय आहे, त्यासाठी 86% वापर आपण सिंचनासाठी वापरतो, त्याच्यापैकी 7% वापर आपण डोमेस्टिकसाठी वापरतो. असं आपल्याला उत्तर आपल्या पुढे येणारच आहे, मी तुम्हाला सांगेलच. वी नो एनर्जी सेक्टर प्लेज अ वायटल रोल. वायटल म्हणजे काय बेटा? वायटल म्हणजे महत्त्वाचा रोल प्ले करतं इन द डेव्हलपमेंट ऑफ नेशन. भारताच्या प्रगतीमध्ये वायटल रोल प्ले करतं, ठीक आहे. नेक्स्ट, इन द सेक्टर. सेक्टर म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, करा विचार. यस, बरोबर. इन द सेक्टर मीन्स त्या विभागात, ह्या विभागामध्ये, ठीक आहे, ओके. ह्या विभागात द यूज ऑफ वॉटर इज ऑलमोस्ट नील. जवळपास नाहीमध्ये जमा आहे. इफ वी ट्राय टू ऑब्झर्व म्हणजे काय बेटा? इफ वी ट्राय टू ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण जर केलं आपण, इट इज अ प्लेस इन द चार्टमध्ये दिलेलं आहे. वी डू रिअलाइज. आपल्याला रिअलाइज म्हणजे काय बेटा? आपल्याला अनुभव येईल. वी डू रिअलाइज दॅट इट होल्ड्स, धरून ठेवतं, युजेस अँड इज येट टू ओपन इट्स अमाऊंट. आतापर्यंत ती ओपन करते त्याचे अमाऊंट, म्हणजे किती पाण्याचा वापर केला गेला आहे. तर मी तुम्हाला समजून सांगितलं. आय हॅव एक्सप्लेन यू होल द पॅसेज अँड आय हॅव टोल्ड यू डिफिकल्ट वर्ड्स मिनिंग. सर तुम्ही आम्हाला डिफिकल्ट मिनिंग पण सांगितले, पॅसेज पण एक्सप्लेन केला, तर उत्तर शॉर्टमध्ये कसं
बोर्डाच्या एक्झामिनेशनला तुम्हाला काय दिलं जाईल? इन द बोर्ड एक्झामिनेशन हा पॅसेज असेल, क्वेश्चन नंबर 6मध्ये विचारला जाईल आणि ह्या पॅसेजला तुम्हाला पाय चार्टमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. पाय चार्ट केवढा मोठा चार्ट आहे? बापरे बापरे बापरे. नाही, इट इज सो सिम्पल चार्ट विच इज गिवन हिअर. एवढं उत्तर राहील तुमचं, याच्याशिवाय उत्तर राहणार नाही. इट इज युअर आन्सर. दिस इज अ क्वेश्चन अँड इट इज अ आन्सर. ओके बेटा, सो दिस इज अ आन्सर. आता आन्सर लिहिणार कसं? तर ते शॉर्टकटमध्ये लिहायचं आहे. म्हणजे हा पॅसेजमधनं तुम्हाला डायरेक्टली ह्या पॅसेजचा अर्थ ह्या चार्टचा अर्थ हा पॅसेज आहे. ठीक आहे बेटा, ह्या पॅसेजचा अर्थ हा चार्ट आहे. हा तो बी कसा? शॉर्टमध्ये, एकदम शॉर्टमध्ये. आता उत्तर कसं आलं बघूया. सो 86% हे दिलं आहे बघा. असे तुम्हाला छान ड्रॉईंग काढायची, प्रेझेंटेशन तुम्ही छान पाहिजे असा गोल काढून घ्यायचा, सर्कल, अँड यू विल ड्रॉ अ 86%. आता बघा 86% किती आहे? 86% काय आहे? पण इरिगेशन झालं. 86% इरिगेशन. सेकंड उत्तर काय पुढे गेले फॉलोइंग 7% काय बेटा? डोमेस्टिक वापर. इथं आहे का? बघा. हां, हे बघा आलं उत्तर. 7% डोमेस्टिक वापर. नेक्स्ट काय आहे? बघूया 6%. ठीक आहे, 6%. आज 6% काय आहे? 6% वापर थोडं मी रब करतो. 6% काय आहे? बघूया. कन्झप्शन ऑदर सेक्टर. बघा 6% ऑदर सेक्टर. डोमेस्टिक उत्तर आलं, 86% आला. आता उरलं 1%. 1% कुठे? 1%. 1% काय आहे? इंडस्ट्री शब्द कुठे आहे? इंडस्ट्रियल सेक्टर. सो इतकं सोपं आहे. 86%, 1%, 7% अँड 6% झालं उत्तर. परत एकदा सांगतो, हा पॅसेज बोर्डाला दिला जाईल. दिस काइंड ऑफ पॅसेज विल बी गिवन इन द बोर्ड एक्झामिनेशन. तुम्हाला हा फक्त चार्ट ड्रॉ करायचा आहे. काय ड्रॉ करायचं आहे? फक्त चार्ट ड्रॉ करायचा आहे. हा एवढा, हे उत्तर आहे. पॅसेज लिहायचा नाही, फक्त चार्ट ड्रॉ करायचा आहे आणि तिच्यामध्ये शॉर्ट नोट्स आली पाहिजेत. बघा, in the last lecture I have told you one example of verbal to non-verbal, and in this lecture I have told you verbal to non-verbal second example. का? तुम्ही परफेक्ट झाले पाहिजे म्हणून. सगळ्या विद्यार्थ्यांनी 2 ते 3 वेळेस लेक्चर बघा. तुमच्या मित्रांना सांगा, 10वीचा अभ्यास मनापासून करा. हे वर्ष परत येणार नाही. दिस एक्झामिनेशन विल नॉट कम अगेन अँड अगेन. कीप इन द माइंड. ओके बेटा.